मी आता मम्मीसाठी केक बनवलेला आहे हा ओरिओचा केक बनवलेला आहे मी मम्मीसाठी. मी हा ओरिओ केक बनवला आहे कारण सगळं मटेरियल संपलं होतं आणि तिच्या बड्डे दिवशी तिला केक बनवायला नाही आवडत. मग चला आज मी सुट्टी घेतली होती. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. सो आज ब्लॉग करायचा नव्हता पण केला आहे. श्रेया म्हटली मम्मी आज ब्लॉगचा आणि श्रेयाने पण माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज केलेलं आहे. मला माहितीच नव्हतं. मी हे पण मला म्हटले की केक करशील का. मग मी म्हटलं नको यार, माझी इच्छाच नाही होते. आज थोडंसं ना तब्येत पण डाऊन वाटते मला थोडीशी, म्हणून मी आज दुपारी झोपून राहिले. मी झोपेल होते तेव्हाच मॅडमनी असा उद्योग केलेला आहे. म्हणजे चांगला उद्योग केला आहे. म्हणजे तिने केक केला. ती मला म्हणत होती की मम्मी मला केक करायचं आहे म्हटलं जाऊ दे अगं जाऊ दे. म्हणलं जमलं तर पप्पाला सांगेल. म्हटलं पप्पा घेऊन येतील. आणि आता बड्डे म्हणजे असं आहे की फक्त मुलींसाठी, कारण की मुली आमच्याकडच्या 5 पोरी येतात. 5 पोरी कशा अपेक्षा करतात जाते अरे काकूचं बड्डे तर नाही का, म्हणजे कोणाचंही असू दे घरामध्ये तर अपेक्षा करतात मुली काय मग खायचं काय प्यायचं. मग त्यांना कसं ओढ लागते. मग मी यांना म्हटलं मुलींसाठी घेऊन या केक आणि आपण करू थोडंसं छोटंसं घरात सेलिब्रेट. आणि माझे सासूबाई आहेत ना तर त्या त्यांच्या हाताने चिकनची भाजी करणार होत्या. तर त्यांनी आता लसूण वगैरे पण साफ करून ठेवल्या होत्या. पण मग असं झालं त्यांना पण खायचं होतं चिकन. पण मग नंतर साक्षी आणि यांचं म्हणजे तिचे दादा आहेत ना, सॉरी दादा म्हणजे तिच्या काकाला दादा म्हणते ती. तर साक्षी आणि तिच्या दादांचं डिसिजन असं झालं की तर ती म्हटली की आपण बाहेरच जाऊयात जेवायला. सो मग त्यामुळे असं डिसिजन झालं की आम्ही संध्याकाळी जाणार आहोत बाहेर हॉटेलमध्ये जेवायला, सेलिब्रेट तिथंच करू. तर असा आहे प्रोग्राम. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, जास्त मोठा होणार नाही, छोटाच होईल पण कंटिन्यू करत राहा शेवटपर्यंत. श्रेयाने बनवलेला आहे माझ्यासाठी केक. तर मॅडमला आता असं होतंय कधी खाऊ. तिला म्हटलं अगं जाऊ दे आपण संध्याकाळी कट करू ना. सगळं आपण बाहेर जाणार आहे, बाहेरचं केक आणणारच आहे. मग हा थोडं बनवलाय तो काप ना थोडंसं माझ्या खुशीसाठी मला नाही करू शकत. अरे माझी पोरी टीव्ही शिवण्याला काय थांब ना, एवढं काही क्रेविंग होती तुला. अरे अरे काप ना. अरे आता कुठे श्रेया 5:30 झालेत ना फक्त. अरे तुला काय सांग. अरे हा केक घरच्यासाठी बनवलाय. हे बघा श्रेयाने घरच्यासाठी केक बनवला. हा मटेरियलचा केक नाही, म्हणजे रेडीमेड वाला केक नाही. मी हा घरी बनवलाय. ओरिओ बिस्किटचा केक बनवलाय. पहिल्यांदा मला केक बनवता नाही येत. बोल ना माकडे. अरे बोल ना केक करताना त्याची माकड बरोबर. हॅपी बर्थडे बेक केला. हा हा माता Godless. अरे तो होता का नाही का दगडाचा केक आहे काय. अरे तर पहिले प्रायोरिटी पहिले नाही पहिले बघू दे मला कसं. तू पहिले टेस्ट तू कर. मध्ये कट करायचं पण त्याच्यामध्ये ते राखायचं होतं. नाही पण छान आहे, प्रयत्न छान आहे, मस्त केक आहे. अरे छान तर बोल यार, एवढं पण खराब नाही मम्मी. अजून चॉकलेट पाहिजे होतं. मग चॉकलेट होतं ना. मग कधी सांगणार. अगं याला मधून एक भाग कट करायचा होता, आतमध्ये पण चॉकलेट टाकायचं होतं. मग करून टाकायचं आहे ना तिथं टाक. नको नाही आता जसं बनवायचं त्याच्यामध्ये खायचं. भारी एकदम सॉफ्ट आहे. जाळी पण आली त्याला मस्त सॉफ्ट आहे मस्त बनवलंय. आता रात्री भेटूया. बाय बाय. रात्री कॅडबरी मला 12 वाजता उठवत आहे पण मी हे सोडलेच नाही कारण सकाळी आता शिवण्याचं काय म्हणत होते मी. शिवण्याची स्कूल आहे ना आता, म्हणजे आधीपेक्षा आता लवकर होते ना 5 वाजता असेल. 5 वाजता डबा वगैरे प्रिपेअर करून घेते आणि मग तसंच आम्ही वॉकिंगला जातो दोघं जण. आणि वॉकिंगवरून येतो मग त्याच्यानंतर मग हे ऑफिसला जातात. मग हे काय म्हणतात आज आमच्या दोघांचा डबा प्रिपेअर करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला वॉकिंगला वेळ भेटतो. मग त्यासाठी मग मी काय करते थोडीशी लवकरच होते. 5 वाजता उठते. शिवण्याला 7:20ला सोडावं लागतं स्कूलला. आणि मग मला कसं होतं आता थोडीशी दुपारी झोप लागते जराशी. मग दुपारी झोपते पण शक्यतो नाही झोपत कारण की मग शिवण्या आली की तिचं खाणं पिणं परत तिचा थोडासा अभ्यास आणि बघ क्लासला जाते. मग नाही होऊ शकत दुपारी. मग रात्री मला लवकर झोप लागते. मग लवकर झोपले रात्री मग हे मला उठवते गुलाब देत आहे. 12 नंतर
म्हणजे सगळे रात्री मला उठवत होते, मला आवाज देत होते नाही का, असे जवळ हे करत होते, हात लावत होते. मी हाला मागवला मी हालात बोलत नव्हते. आणि मग ठेवून दिलं त्यांनी कॅडबरी आणि हे दिलं होतं. त्यांना माहिती मला डेअरी मिल्क फार आवडते. मी एवढे पण खुश होते, म्हणजे मला फार आवडते फार डेअरी मिल्क. तर त्यांनी माझ्यासाठी आणली होती, त्यात पण वाटून खाली माझ्या शिवला दिली आणि लावून दिली. तर आता आहे सुरुवात झालेली आहे, केलं आहे थोडीशी. आता फ्रेश झाले, आता करतो सेलिब्रेट, करू कसं होतं काय होतं. मला काहीच कल्पना नसते ह्या गोष्टीची. तर झालं तर चांगलंच होईल आणि नेहमी चांगलंच होतं. तुम्हाला तर माहिती ब्लॉग तर छानच होतं आपला. तर ब्लॉगला भरभरून प्रेम द्या आणि सपोर्ट करा. चला मग बघत राहा. बर्थडे बॉय पप्पा ऑक्सिजनला जाऊ, फोटो निघन चांगले, फोटो निघन मम्मीचे पण फोटो निघन मम्मीचे. निसर्गाला फोटो नाही निघणार, बर्थडेचे फोटो. ऑक्सिजन वाढायला लाईट तो तिथं देतो, तिथे बी लाईट नाही. त्यांचं ते वेगळे ते सेक्शन जेवण चांगले जाऊ दे, होतात ना भाऊंचे नाही का काढले का म्हणजे काय करा, टू व्हीलर पुरी घेऊन घ्या. एक तिथं लाईट असते बघा आडवी. कशाला सगळे तुम्ही गाडीत बसा. नेहमी मी याच्यावर गाडी होते, अगं ते आई पण मम्मी पण म्हणत होत्या निसर्गाला मम्मी यांचं मी आमचं चिकन आज प्लॅन होता, आपण सगळेजण चिकन मम्मी करणार होत्या आज चिकन. तर मी यांना संध्याकाळी फोन केला, म्हटलं तिकडचं चिकन घेऊन येतं का म्हटलं. तर त्यावेळी यांनी मला सांगितलं की असं काय जायचं. म्हणजे मम्मी लसूण सोडला तर मम्मी तयार करते चिकन बनवायची. ऑक्सिजनला जाऊ ना दीदी. आई बाबा वगैरे आम्ही चौघ गाडीत बसून घेतो. अरे डॅडी शिल्पी साक्षी सतीश तुरुपल्ली नाही एवढ्या जागेत काय पोहोचणार. नाही येणार ते, नाही येणार. बरं गाडी तुम्हाला गाडीवरच मग आम्ही सगळ्यांना चिल्ले पेल्ल्याने घेऊन जातो, गाडीमध्ये बसून घेतो. तुम्ही पण आवडत जाऊ पण अरे छान आहे ना. हॅलो फ्रेंड्स, तर फायनली मी रेडी झालेले आहे. हे बघू शकताय सीमाताई आणि समजा दोघांकडून साडी आहे ही. आणि मी नाही म्हटलं ते पण ऐकलं नाही ताईंनी, आणि साडी आणलेली आहे. मी फायनली रेडी झालेली आहे. आणि फायनली आता आम्ही जाणार आहोत. पण प्रमाणाच्या बाहेर करत होते आणि त्यात वेलवेटचे ब्लाऊज, कारण की ऐन टायमाला साडी आणलेली आहे. आणि खूप कुठला कलर आहे? बेबी पिंक, बेबी पिंक. ते ना याच्यात नसेल व्यवस्थित कळत, पण तो समोरून साडी नाही, खरंच खूप छान आहे, मस्त एकदम. काय ना म्हटलं तुम्ही जोपर्यंत मला देत राहाल ना मग मी पण तुम्हाला रिपीट करतच राहील. चालू ते म्हटलं मी तुम्हाला देत, तुम्ही मला देत राहाल. आता येत आहे तो साडी घालून रेडी होऊन येते. मग मी झालेलं आहे रेडी. एकेकाला दाखवू सगळ्यांचे कसे मग पुढे चला मी केस सुचाला केस वगैरे घालून घेते. मला केसांचं केस समजा ना, माझे केस सध्या खूप खराब झाले. असेच ठेवू मम्मी बाबा पण नको एवढं नको ठेवायला, म्हणून म्हटलं मी असं नाही. श्रेयाला नाही आवडते असं चपटे वाटतं. थांबी करते कमो कुठे गेला. ही आमची सगळ्यात छोटी बोल घरात. चलो जिरे घेऊन. स्वामी वगैरे झालेलं आहोत आणि आता फायनली घेणार आहोत जेवायला. असं काही प्लॅन नव्हता, पण असं झाला अचानक सडनली प्लॅन. आता होतोच मला माहिती आहे. दुपारपासून मी सकाळपासून पडले ते पेंगाळल्यासारखी एकदम इच्छाच होत नव्हती काही करायची. चला ना आता जाऊयात कसं होतं काय होतं. शिवपुरीचा माझा छोटासा उशिरा ब्लॉग सुरू केलेला आहे. आता आम्ही बसलोय गाडीत, म्हणजे की कार मध्ये. मग आता कुठे जाणार आहे? ऑक्सिजन ते काय माहिती आता कोण कुठं थांबणार त्यांनी माहिती नाही ना. आपल्याला जाऊन बसावं लागेल. तर आम्ही हॉटेलला चाललोय. आम्ही कोणत्या हॉटेलला चाललोय? निसर्ग लय दूर होईल लागे पाण्या पावसात. निसर्गन हॉटेलला चाललोय. ऑक्सिजन
ऑक्सिजन निसर्ग दूर होऊन जाईल ना, लांब होईल. मग आपण तिथं भेटूया. हॅलो फ्रेंड्स, तर फायनली पोहोचलो आहोत आम्ही हॉटेलमध्ये आणि आमच्या तिघींचं लुक कसं वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि ही आहे सीमाताईंनी मला घेतलेली साडी. सो कशी दिसते मला नक्की सांगा. तर खूप छान अशी साडी आहे आणि फायनली आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो आहोत. आणि मला ना वाटलंच नव्हतं असं म्हणजे बर्थडे सेलिब्रेशन असं छान होईल. सकाळपासून खूप माझं सॅड असा उदास मूड होता. म्हणजे काय माहिती होतं असं एक आपलं ॲनिव्हर्सरी किंवा बर्थडे असला की आपला दिवसभर एकदम उदाससारखं फील होतं. पण जाऊ द्या, झालं. संध्याकाळचा वेळ खूप छान जाणार आहे. शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा. आणि ही आहे आमची वाघ फॅमिली. सगळे बसलेले आहेत. दोघं भाऊ गेलेले आहेत बाकीचे अरेंजमेंट करण्यासाठी. तिथं केक कट करायचा आहे तिथे. तर मुलींनी स्टार्टर मागवायला सुरुवात करून दिलेली होती. तर इकडचे जे मंचुरियन आहेत ना, मी सांगून शकत मला इतके छान आणि क्रिस्पी आणि खूप सुंदर लागतात. मुलींनी मंचुरियन मागवले, पनीर चिल्ली मागवली, नंतर लॉलीपॉप सुद्धा मागवले त्यांनी. खूप छान अशी टेस्ट आहे. माझ्या सासूबाईंना स्पेशली म्हणजे इकडचे मंचुरियन जे आहेत ना ते फार आवडतात. माझ्या सासऱ्यांना पण आवडतात. माझ्या सासऱ्यांना इकडचा दाल तडका आहे ना तो फार आवडतो. तर त्यासाठीच मग हे साक्षी आणि तिच्या दादाचं दोघांचं डिसिजन झालं की आपण जाऊयात हॉटेलला. तर सगळेजण मस्त असे फॅमिली. आणि कसं होतं एकत्र आलं ना फॅमिली, एकमेकांसोबत टाइम स्पेंड करायला वेळ पण भेटतो. आणि खरंच मी तर म्हणते प्रत्येकाने असं महिन्यातून एखाद्या वेळेस तरी असं नाही का फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करणं खूप गरजेचं आहे. आणि करायलाच पाहिजे फॅमिलीसोबत टाइम स्पेंड. अधूनमधून असं कधी ट्रिपला कधी असं बाहेर थोडंसं जायलाच पाहिजे. एक छान वाटतं. तर इथे भाऊंचं सीमाताईंचं फोटो सेशन चालू होतं. आम्ही सुद्धा भरपूर फोटो काढले. तुम्ही इंस्टाग्रामवर नक्की जाऊन बघा. कोणी फेसबुकवर असेल तर फेसबुकवर जाऊन बघा. खूप छान छान फोटो असे काढलेत. आणि ही आहे आमची फॅमिली वाघ परिवार. तर मुली बसलेल्या आहेत एका साईडला आणि आम्ही सगळे बसलो आहोत एका साईडला, माझे सासू सासरे. सो ह्या हॉटेलमध्ये फक्त इतकंच आहे की लाईट डीम आहे आणि इतकं छान वाटतं ना. आणि फोटो फक्त आहे की थोडेसे नाही का ॲडजस्ट करून काढावे लागतात. आणि इथे फायनली आमचं बर्थडे सेलिब्रेशनची तयारी चालू आहे. तर मी त्यांना म्हणत होते नको यार इथे, कारण की आम्ही ॲनिव्हर्सरीच्या दिवशी ना पण इथेच ह्याच हॉटेलमध्ये आलो होतो आणि तिथे टेबलवर बसून केक कट केला होता. पण इथं नको, माझी इच्छा नव्हती पण ते ऐकतच नव्हते. मग फायनली आम्ही आलो शेवटी. पण इतकं छान वाटलं ना. सो इथं जी सिंगर आहे ना ती तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच. तिने सुद्धा इतकं सुंदर, तिचा आवाज सुद्धा इतका सुंदर होता ना. तिने खूप छान असं गाणं म्हटलं. आणि मेन म्हणजे माझ्या बर्थडेच्या दिवशी बघू शकताय माझ्या नवऱ्याचीच खुशी जास्त आहे. इतकी त्यांना इतकी खुशी होती ना, इतक्या जोरजोरात ते बोलत होते ना यार, मला थोडंसं वेगळंच वाटत होतं. पण हरकत नाही, माझी पूर्ण परिवार होता माझ्या इथे सोबत. माझे सासरे, माझे मोठे ताई आणि मोठे भाऊ. खूप छान वाटलं. माझ्या सगळ्या 5 मुली. बरं वाटतं यार फॅमिलीसोबत असे बर्थडे सेलिब्रेशन करायला. एकट्याची मजा नसते पण माहिती आहे का, जे फॅमिलीसोबत आपण सेलिब्रेट करतो ना. आम्ही दरवेळेस घरीच करतो पण आज फॅमिलीसोबत बाहेर आलो. खूप छान वाटलं. इथं केक खाता सगळा तो खाली पडला आणि माझ्या सगळ्या केसांना केक लागला होता इतकी. आणि ऑलरेडी माझे केस आहे ना आता सध्या मी जशी गावावरून आले ना, माझ्या केसांची पूर्ण वाट लागलेली आहे. खूप खराब झाली. मला सध्या वेळ पण भेटत नाही काही करण्यासाठी केसांना. पण हरकत नाही. आणि माझ्यासाठी तनुने बघा इथं सुंदर असं गिफ्ट आणलं आहे. तिला माहिती आहे मला काय आवडतं. तर ती मला 2-3 दिवसापासूनच म्हणत होती की काकू मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं गिफ्ट नक्की देणार. आणि तिने इतकी छान पॅकिंग करून आणलं, पुढे जाऊन तुम्हाला दाखवेलच.
सो इथे मी साहेबांना केक खाऊ घालते आणि साहेब बघा डान्सच्या मूडमध्ये आहेत. त्यांना कसं झालं कधी डान्स करू तसं त्यांनी मला केक खाऊ घातला होता, पण मला असं वाटलं आता ते मला खाऊ घालतील, पण त्यांचं होती डान्सची इच्छा आणि ते फुल मूडमध्ये होते. म्हणजे आज बायकोचा बड्डे म्हणजे बापरे फुल डान्स करायचे मूडमध्ये होते आज. पण समोर मम्मी डॅडी उभे होते. मला थोडंसं वेगळंच ऑकवर्ड फील होत होतं, कारण की असं समोर मी कधी करत नाही ना, तर ते आज थोडंसं वेगळंच फील होतं. त्यांनी त्यांच्या आवडीचं सॉन्ग त्या तिथे सिंगर होती ती लेडीज हॉटेलमध्ये, तर तिला त्यांनी ते सॉन्ग म्हणायला सांगितलं आणि खरंच तिचा आवाज खूप सुंदर होता. तिने खूप छान असं गाणं म्हटलं आणि खरंच खूप छान वाटलं. आणि जी संध्याकाळची वेळ होती तर खूप छान गेली. संतोष भाऊंनी सुद्धा आमचे व्हिडिओ काढले, खूप सुंदर वाटले यार, भारी वाटलं. सो फायनली माझ्या 5 कन्यारत्न कसं मागे राहतील, तर ह्या माझ्या 5 कन्यारत्न आणि मोठी आहे साक्षी. सो साक्षीचा आणि तिच्या दादाचा असं प्लॅन होते आणि थँक्यू सो मच. खरंच खूप छान वाटलं आणि मला खरंच बड्डेच्या दिवशी स्पेशल फील करवलं त्यांनी सगळ्यांनी. खरंच भारी वाटलं. म्हणजे मी शब्दात सांगू नाही शकत, काही मला असं शब्द नाही सुचत असं बोलायला, पण खरंच खूप मस्त वाटलं यार. फॅमिलीसोबत करा, असं एकटं करण्यापेक्षा आहे ना फॅमिलीसोबत बर्थडे सेलिब्रेशन करा. आणि बघू शकता ही आहे सिंगर. आवाज इतका सुंदर होता ना, मी म्हणजे सांगू नाही शकत. मी एखाद्या इंस्टाग्रामला याची व्हिडिओ टाकेल. खूप सुंदर तिचा आवाज होता, म्हणजे फार आवडलं. आणि फायनली आमचं सेलिब्रेशन झालं. खरंच इतकं छान वाटलं ना. मी सो फायनली सेलिब्रेशन झालेलं आहे. आता टेबल रिकामा करायचं आहे, कारण की अजून भरपूर जणांची बर्थडे, कोणाची ॲनिव्हर्सरी हॉटेलमध्ये सेलिब्रेट करायला येतात. सो त्यासाठी त्यांना टेबल मोकळा करून द्यायचा आहे. आणि तनु म्हटली होती काकू कधी गिफ्ट ओपन करशील, म्हटलं आपण टेबलवर जाऊन करूयात. तर ही आहे माझी फॅमिली. थँक्यू सो मच. आणि यांना सुद्धा थँक्यू सो मच. खूप सुंदर आवाज होता त्यांचा. आणि इथं टेबलवर आल्यानंतर मी गिफ्ट खोललं, तर इतकं भारी ना. म्हणजे तिला माहिती काकूला काय आवडतं. मी थोडीशी आहे, म्हणजे असतं कोणाकोणामध्ये माहिती का यार, माझ्यामध्ये अजून पण ते आहे. मला बालिश, मला लहानपणीचे चकली, गुलाबजामुन ह्या अशा गोष्टी आवडतात. त्याच्यामुळे ती माझ्यासाठी ते चकल्या असतात ना, आपण स्कूलला जातो तर त्यावेळी ते चकल्या खातो, बाहेर मावशी बसतात ते चकली समोसे वगैरे नाही का. सो ती माझ्यासाठी घेऊन आली होती. छोटंसं ग्रीटिंग कार्ड तिने असं बनवलं होतं. शिवनी पण बनवलं होतं, पण ते तिच्याकडनं घरीच राहिलं. सो मग ते घरी व्हिडिओ काढायचं पण विसरून गेली. घरी गेल्यानंतर लक्षातच आलं नाही, पण तिने सुद्धा माझ्यासाठी खूप छान बनवलं होतं. आणि ते झाल्यानंतर मग फायनली आम्ही मागवलं आहे. स्टार्टर खाऊन झालं होतं. सो मुलींचं तर स्टार्टरमध्येच पोट भरून गेलं होतं. सो त्यामुळे त्या छोट्या मुली तर नकोच म्हणत होत्या आणि त्या गेल्या होत्या. तिथे छोटंसं गार्डन आहे, तिथे खेळायला गेल्या होत्या. आणि आम्ही मागवली होती इथे मालवणी पद्धतीची चिकनची भाजी आणि रोटी. अतिशय सुंदर होती. ओल्या खोबऱ्याच्या वाटणातली भाजी होती आणि खूप सुंदर. आणि फायनली आम्ही इथं बसलो होतो जेवायला. सो तुम्ही जर ह्या हॉटेलमध्ये आले असणार तर मला नक्की कमेंट्स करून सांगा, किंवा हॉटेलच्या जवळपास कुणी राहत असेल तर ओळखत असाल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि चला तर मग फायनली असं छानसं सेलिब्रेशन माझं झालं. मी कल्पनाच काही केलेली नव्हती. उदास होते, सकाळपासून बोर वाटत होतं, पण फायनली संध्याकाळची वेळ माझी खरंच खूप छान गेली. आणि भाजी जी आहे ना अप्रतिम होती, खूप छान अशी ओल्या वाटणातली होती. सो फायनली बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. वाटलं नव्हतं असं होईल, पण छान झालेलं आहे. पण ना तिथं ना सॉन्ग खूप जोरदारात, म्हणजे ती सिंगर होती ना खूप छान गात होती, पण ना खूप जोरदारात आवाज होता. त्यामुळे मग जास्त काही बोलता नाही आलं. पण इथं फोटोशूट चालू आहे बघा सायकलवर. आता आम्ही पण काढणार आहे. हां श्रेयाच्या पप्पा
आपण पण एक काढू. पोलीस वाला सायकल वाला फिरतला काय ते. हा, आमची हे व्हिडिओ घे व्हिडिओ. तर मस्त झालं. कसं झालं? हो चला आता फायनली निघालो आहोत घरी. किती वाजलं? वाजले आता 11 बरोबर. 11 12 वाजता बर्थडे संपणार मग आम्ही मम्मीला मार. 11 वाजले बरोबर. 12 वाजता बर्थडे बॅगच काढली संपणार नाही मग वर. मम्मी ऐका आम्ही काय बोलता आम्ही 12 वाजता बर्थडे. सो फायनली घरी आलो आणि खूप छान सेलिब्रेशन झालं. माझ्या केसांना पण केक लागला आणि असा होता आजचा छोटासा व्लॉग. कसं वाटतं मला नक्की कमेंट्स करून सांगा. थँक्यू सो मच. तुम्ही मला व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबच्या माध्यमातून भरभरून अशा शुभेच्छा दिल्या. मला लवली विशेष दिल्या तुम्ही सगळ्यांनी. तर खूप मनापासून आभार आणि असंच प्रेम राहू द्या आणि भरभरून सपोर्ट पण करा. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि गुड नाईट.